नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। अजित पवारांवर कमळावर लढण्यासाठी भाजपकडून दबाव, तर अजित पवारांचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात, रोहित पवारांचा दावा। मवियातील काहींनी जाणीवपूर्वक वंचितला आघाडीत सामावून घेतलं नाही, केवळ मीडिया आणि या मतदारांसाठी आम्हाला बैठकांना बोलावलं, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप। बारामतीमधील सुप्यात युगेंद्र पवारांच्या बॅनरवर सर्वांच्या नजरा, वादा तोच दादा नवा, युगेंद्र पवारांच्या फोटोखाली हा उच्चार आहे, तर बॅनरवर लिहिलेल्या मजकुरानं अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न। दादरच्या ठाकरेगडाच्या शिवसेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी, मोदी ओरिजिनल ब्रँड असा बॅनरवर उल्लेख, शिवसेना भवनाबाहेरील बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रकार। ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी भावी केंद्रीय मंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर झळकलेले आहेत। शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांकडून पूर्व द्रुतगती मार्गावर बॅनरबाजी। नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याआधी जळगावच्या भाजप कार्यालयामध्ये उत्साहाचं वातावरण, जळगावमधील भाजप कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन। बुलढाणा जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, जाधव यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत साजरा केला आनंद। मी माझ्या सगळ्या मागण्यांवर ठाम, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जरांगेंची मागणी। शेतीची कामं नसल्यानं मराठा समाजानं अंतरवाली सराटीत येऊ नये, जरांगेंचं आवाहन। बीडच्या परळी शहरात आज बंदची हाक, पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी। बुलढाण्याच्या बीबीत पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचे पडसाद, घटनेचा निषेध नोंदवत आज बंदची हाक। सोलापूर पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या कार्यकर्त्याचा आज माज उतरवला, विजयी रॅलीमध्ये पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। फरीदन शेखनं पोलिसांची माफी मागितली। कोल्हापुरात भाजप नेते समरजित घाडगे यांच्या पत्नीला 2 अज्ञातांकडून 20 लाखांचा गंडा, कस्टम आणि सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत उकळले पैसे। धाराशिवमधील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपनिबंधकपदी सुनील शिरपारकर यांची नियुक्ती करण्यात आली। कर्ज वसुलीसह कर्जाचं पुनर्गठनावर भर देण्यात येणार आहे। राज्यात काही ठिकाणी अजूनही दुष्काळ परिस्थिती, महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ 20.39% पाणी साठा, गावपाड्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी 4011 टँकर तैनात। सांगलीत ग्रामीण भागात पेरणीची लगबग, भुईमूग, सोयाबीन, मका, उडीद खरीप पेरण्यांना पुन्हा सुरुवात। सिंधुदुर्गमध्ये 24 तासात विक्रमी पावसाची नोंद, जिल्ह्यात यंदा विक्रमी 121 मिलीमीटर पावसाची नोंद, पुढच्या 24 तासात सिंधुदुर्गला रेड अलर्ट। पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचलं, स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचून आहे, शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। पुण्याच्या भोरमधील रामबाग परिसरात वडाचं झाड उन्मळून पडलं, विजेच्या पोलवरील तारा तुटल्यानं परिसरातील बत्ती गुल, परिसरामध्ये काही काळ वाहतुकीचा देखील खोळंबा झाला। पुण्याच्या अप्पर ओटा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे झाड पडून एकाचा मृत्यू झालाय। लोहगाव भागामध्ये पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची जवानांकडून सुटका। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, कापड दुकानावरील पत्रे उडाले, बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धानाचे पोते भिजले। भंडाराच्या लाखांदूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल धान्य पावसात भिजलंय, धान वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज, मशागतीचं काम पूर्ण, शेतकऱ्यांना आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा। धुळ्याच्या शिंदखेड्यात 90,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार, पेरणीसाठी आता संकरित बीटीयुक्त 3,41,350 पाकिटं बियाणे उपलब्ध। सांगली जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाची हजेरी, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, ओढे नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले। नाशिकच्या इगतपुरीमधील शिदवाडी भागामध्ये भीषण पाणी टंचाई, नागरिकांवर 3 ते 4 किलोमीटर पायपीट करून पाझर तलावातून पाणी आणण्याची वेळ। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या 5 वर्षांमधील निचांकी पाणी साठा, खडकवासला धरणामध्ये 4.33 टीएमसी पाणी साठा शिल्लक। गोंदिया शहरात पाणी टंचाई कायम, ग्रामीण भागात कमी प्रमाणात पाणी पुरवठा, निवेदन देऊनही पाणी टाकी दुरुस्त केल्याचा फटका। धाराशिवच्या वरुडा पावरवाडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यातील अनेक भागात 150 पेक्षा जास्त टँकरनं पाणीपुरवठा सुरू, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती। वर्ध्याच्या समुद्रपुरामध्ये कपाशीचं अनधिकृत बियाणं जप्त, 79,000 रुपयांचे 92 पॅकेट जप्त, कृषी विभागाची ही कारवाई।
पुण्याच्या बाजारात टोमॅटोचा भाव वधारला। किरकोळ बाजारामध्ये दर 80 रुपये प्रति किलोवर, आठवडाभरामध्ये दरात प्रति किलो 40 रुपयांची वाढ। राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा तिसरा। वर्धा जिल्ह्यानं 11,117 मंजूर घरकुलांपैकी आता 10,325 घरकुल उभारली जात। नाशिकच्या इगतपुरीमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार। डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांची हेळसांड। नागरिकांना वॉचमन आणि कर्मचाऱ्यांची घ्यावी लागते मदत। बीडच्या अंबेजोगाईतील शासकीय रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन मशीन 7 महिन्यांपासून बंद। सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल, आरोग्य विभाग मात्र झोपेत। यवतमाळच्या वडगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे पोलीस ठाण्यावरील पत्रा उडालेला आहे। पर्यायी जागा नसल्यानं पोलिसांना टेंटमधून काम करण्याची वेळ। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी इथं महामार्ग खचण्याची भीती आहे। संरक्षक भिंतीचं काम अर्धवट स्थितीत आहे। रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती। पावसामुळे रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावर रस्ता खचला। लांजा तालुक्यामधल्या वाखेडमधील घटना आहे। महामार्गावर खड्डा पडल्यानं अपघात होण्याची लांजामध्ये भीती। वाशिमच्या रिसोड ते बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा रिसोड डोनगाव राज्यमार्ग आता दयनीय अवस्थेत आहे। प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले, तर चांदीच्या भावातही 600 रुपयांची घसरण। सोन्याचे दर आता 71,500 रुपयांवर। आरजू टेक्सोल कंपनीविरोधात 336 गुंतवणूकदारांचे जबाब। 4,18,00,000ची फसवणूक झाल्याचं उघड। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आल्या होत्या तक्रारी। जळगावच्या नांदगावमध्ये वाळू डेपो रद्द करण्यासाठी 6 ते 7 गावांमधील ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन। वाळू उपशामुळे सिंचनात समस्या निर्माण होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले। यवतमाळमध्ये पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पोलिसांकडून अटक। पुसद येथील लॉजवर आढळला होता महिलेचा मृतदेह। नांदेडमध्ये पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वजिराबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली। 3 गावठी पिस्टल जप्त। नागपुरात आरटी प्रवेश घोटाळ्यामधले मुख्य आरोपी शाहिद शफीरचा भाऊ राजा शरीफला अटक करण्यात आली। पोलिसांच्या झडतीमध्ये 3 चाकू आणि 4 कार जप्त करण्यात आली। जळगावच्या शिव कॉलनीमध्ये परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ। मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते उद्घाटन। पुण्याच्या मावळमधील कान्हे फाटा परिसरातील अवैध धंद्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाची धडक कारवाई। 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। 1 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त। लातूर नांदेड महामार्गावर दिशादर्शक कमान आता कोसळल्यानं बाईक स्वाराचा मृत्यू झाला। शिरूर तारांबजवळ वादळी वाऱ्यामुळे कमान कोसळून हा अपघात झाला। मंत्राच्या इटांमधील शिवारामध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला। शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे।